भाई काल तुम्ही एक ट्विट केलं होतं आणि चांदीवाल आयोगासमोर एक सदस्यीय समिती आहे त्यासमोर जाणार होता, काय सांगा? एंटेलिया बॉम्ब स्केअर केस आणि मनसुख हिरेनच्या हत्येनंतर राज्य सरकारने कमिशन ऑफ इन्क्वायरी ॲक्ट खाली एक सदस्यीय आयोग जस्टिस चांदीवाल साहेबांच्या अध्यक्षतेखाली नेमला होता. त्या आयोगासमोर त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. निश्चित रूपाने चांदीवाल आयोगाने मला 15 तारखेला नोटीस पाठवला होता. वजेने काही आक्षेप घेतले होते. मी त्यांची बदनामी करतोय. मी आयोगाच्या कारवाईमध्ये जे स्टेटमेंट अनिल देशमुख यांनी दिलेलं आहे त्याच्या आधारावर मीडियाला ब्रीफ करतोय. मला वाटते जे काही मला नोटीस आलेलं आहे, निश्चित रूपाने माझे वकील त्याच्या उत्तर आम्ही तयार केलेलं आहे आणि आयोगासमोर वकिलाच्या मार्फत ते आमची बाजू मांडू. आणि मला 11:30ला मी किंवा माझे वकील यांचे मार्फत म्हणणं सादर करा असा नोटीस प्राप्त झाला आहे. मी स्वतः 11:30 वाजता आयोगाच्या समोर जाणार आहे, माझी बाजू मांडणार आहे आणि निश्चित रूपाने जे सत्य आहे, मी कुठल्याही आयोगाच्या स्टेटमेंट्स किंवा अनिल देशमुखजी यांच्या स्टेटमेंटच्या आधारावर कुठलंही प्रेस ब्रीफिंग केली नाही. मी NIAच्या चार्जशीटच्या आधारावर सगळे ब्रीफिंग केलेले आहे. NIAच्या चार्जशीटमध्ये कुरकुरे बालाजी ईमेल ॲड्रेस, परमवीर सिंग यांच्या घराच्या खालच्या मीटिंगचा उल्लेख, जे हॅकर आहेत त्यांना बोलून 5 लाख रुपये सिक्रेट फंडमधून देण्यात आला आणि इंडियन मुजाहिदीनचा त्याच्यात नाव टाका असा उल्लेख आहे. हे सगळं असताना परमवीर सिंगला का अटक झाली नाही, त्यांना आरोपी का करण्यात आला नाही, ॲडिशनल चार्जशीट सादर करणार असं काही लोकांना ब्रीफिंग NIAच्या माध्यमातून करण्यात आला, तरी परमवीर सिंगला का वाचवण्यात येत आहे, हे सगळे प्रश्न मी आधी उपस्थित केलेले आहेत. निश्चित रूपाने ज्युडिशियल सिस्टमवर माझा विश्वास आहे. आयोगाने मला बोलवलेलं आहे. निश्चित रूपाने मी स्वतः 11:30 वाजता तिकडे स्वतः हजर होणार आहे. त्याचबरोबर आणखीन 3:30 वाजता जात पडताळणी समितीकडे मी जे स्वतः तक्रार केली होती वानखेड्याच्या सर्टिफिकेटबाबत, त्याची सुनावणी आहे. माझे वकील आणखीन काही पुरावे त्या पडताळणी समितीसमोर सादर करणार आहे आणि निश्चित रूपाने पाठपुरावा करू आणि त्याच्यातले जे काही चूक आहे ते समोर आणून देऊ. आम्हाला वाटते जात पडताळणी समितीचा निकाल आल्यानंतर सत्य काय आहे हे लोकांच्या समोर येईल. काही दिवसापूर्वी श्री अरुण हलदर जे मुंबईमध्ये येऊन काही लोकांच्या घरात जात आहे, त्याचवेळी सांगत आहे मी स्वतः कागद तपासलेले आहे. हे सगळे परिवारची लोक मागासवर्गीय आहे. अरुण हलदरजी आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहे. मग ते पोलिसांना बोलवत आहे, आदेश पारित करत आहे की मी कागदपत्र पडताळणी केली, हे कुटुंब मागासवर्गीय आहे. मला वाटते हलदर साहेब स्वतःच्या अधिकाराच्या पलीकडे जाऊन जे सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता की प्रत्येक राज्यामध्ये कायदा करून जिल्हा जात पडताळणी समिती निर्माण केली पाहिजे. या राज्यामध्ये कायदा झालेला आहे, प्रत्येक जिल्ह्याची जात पडताळणी निर्माण झालेली आहे. हलदर साहेब, तुम्ही उपाध्यक्ष आहात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे. तुमच्या काही मर्यादा आहे, काही नियम आहे, काही अधिकार आहे, पण सुप्रीम कोर्टच्या आदेशानंतर निर्माण झालेली एखादी समिती
त्याचा अधिकार स्वतःकडे घेऊन कुठल्याही जाती प्रमाणित करण्याचा अधिकार नसताना तुम्ही प्रमाणित करताय हे योग्य नाही. हलदर साहेब यांच्या विरोधात राष्ट्रपतीकडे त्यांच्या हकालपट्टीसाठी मी पिटिशन तयार करणार आहे आणि त्या पिटिशनच्या माध्यमातून मी तक्रार दाखल करणार आहे. एकदा तक्रार दाखल झाली की त्याची ब्रीफिंग मी करणार आहे. सर, एक महत्त्वाची बाब अशी आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये सचिन वाजे यांना आपलं जे स्टेटमेंट आहे ते बदलल्याचं पाहायला मिळालं. चांदीवाल आयोगासमोर ते एक बोलतात आणि त्यानंतर बोलतात की माझं स्टेटमेंट मला माघारी घ्यायचं आहे. याबद्दल काय सांगा? नाही, ठीक आहे, ते ज्युडिशियल प्रोसेस आहे, त्या बाबतीत मला काही बोलायचं नाही. जे काही घडतं आहे पत्रकार तिकडे बघताय, ते रिपोर्टिंग करताय, पण माझ्या बाबतीत जे काही मिसलीड ते करताय आयोगाला आमची बाजू मांडू आणि हे कसा ज्युडिशियल प्रोसेसला मिसलीड करताय ते आमचे वकील सगळे रिप्लाय आयोगासमोर सादर करणार आहे. प्रत्येक त्यांच्यावर दबाव आहे त्यामुळे त्याचे बदलचे स्टेटमेंट बदलतात. अनिल देशमुख निर्दोष आहेत असं ते म्हणले होते आणि आता मात्र ते स्टेटमेंट बदलून म्हणतात. ठीक आहे, आता हे सगळं न्यायप्रवेश विषय आहे, ते होतील. पण एंटेलिया स्केअर केस हे का घडवण्यात आला, त्याची कारणं काय, परमवीर सिंग यांचा काय रोल आहे, याने काय ना काय लपवत आहे, सत्य आणत नाही आणि परमवीरला केंद्र सरकार वाचवते. त्यांच्या माध्यमातून अनिल देशमुखवर आरोप करण्यात आलेले आणि राजकीय एक षड्यंत्र निर्माण करून अनिल देशमुखजीला अडचणीत आणण्यात आलेलं आहे. निश्चित रूपाने न्यायालयीन लढाई, शेवटी जे सत्य असेल ते समोर येईल आणि सत्य नेहमीच जिंकते. आणि केंद्रीय यंत्रणेचा वापर कसा होतो, काही लोकांचा वापर करून एका व्यक्तीला कसं बदनाम करायचा, अडचणीत आणायचा, सरकार बदनाम करायचा आहे, याच्यापेक्षा मोठा उदाहरण होऊ शकत नाही. सर, हिंदी में बताइए, आप चांदीवाल आयोग के आज सामने जाने वाले हैं, क्या कहेंगे? आज 11:30 बजे मैं स्वयं चांदीवाल आयोग के सामने उपस्थित रहूँगा. आयोग एंटेलिया बम स्केयर केस मनसुख हिरेन की हत्या को लेके उसकी जांच के लिए बनाया गया है. कई दिनों से वहाँ सुनवाई चल रही है. कुछ बातें मुझको लेके कही गई कि मैं कमीशन की कार्रवाई में जो बयान अनिल देशमुख जी देते हैं उसके आधार पे मीडिया को ब्रीफ करता हूँ. हमें लगता है उन्होंने आयोग को मिसलीड करने का काम किया है. हमारे वकील के माध्यम से हमने जवाब तैयार किया है, सारी सच्चाई सामने रखेंगे, आयोग सुनेगा, उस पर अपना निर्णय लेगा. लेकिन निश्चित रूप से जो भी मैंने बयान दिए हैं वो एनआईए के चार्जशीट के आधार पर, एनआईए की चार्जशीट कहती है कि जो पूर्व कमिश्नर का निवास स्थान था उसके नीचे लोग मिले, परमवीर के घर के नीचे मिले, तो परमवीर की बिल्डिंग में मीटिंग हुई तो किसके घर में मीटिंग हुई ये एनआईए बताती नहीं. एनआईए चार्जशीट में बालाजी कुरकरे ईमेल का क्या हुआ उसको आगे नहीं ले जा रही है. एनआईए को ये पता है कि हैकर को सीक्रेट फंड से 5 लाख रुपए दिए गए इंडियन मुजाहिदीन का नाम डालने के लिए. तो 5 लाख क्यों दिए पूर्व कमिश्नर ने, ये जांच अधूरी छोड़ दी गई. पूरी चार्जशीट से दिख रहा है कि एनआईए परमवीर सिंह को बचा रही है. एनआईए के कुछ अधिकारियों के बाद में तबादले हुए. एनआईए के माध्यम से कुछ चीज़ें अधूरी छोड़ी गई है. चार्जशीट सीधे संकेत दे रहा है कि परमवीर सिंह ही इसके पीछे है और शायद उन्हें बचाने के आश्वासन पे झूठे आरोप मंत्री पे लगाए गए, जिसके आधार पे मुकदमे दर्ज किए गए, जांच की गई, फ्रेम किया गया. निश्चित रूप से मामला न्यायालय में है, न्यायालयीन लड़ाई है. सच्चाई जो है वो न्यायालय के सामने आएगी, आज नहीं कल. हमें लगता है कि पूरी तरह से ये सारी जो एक षड्यंत्र रचा गया वो न्यायालय में सिद्ध होगा और जो भी राजनीतिक इस्तेमाल एजेंसी का किया गया वो भी सारी चीज़ें सामने आएगी. हमें लगता है कि सच्चाई की सदा जीत होती है, हमें विश्वास है सच्चाई जीतेगी. साथ ही साथ आज जो हमने वानखेड़े के कास्ट को लेके सवाल खड़ा किया था उस पर हमने कंप्लेंट की थी और उसमें जो कास्ट स्क्रूटनी कमेटी है उसके सामने सुनवाई 3:30 बजे है.
हमारे वकील और अधिक जानकारी स्क्रूटनी कमेटी के सामने देंगे और निश्चित रूप से वहाँ पे सारा मामला हम साबित करेंगे कि जो हमने कहा था वो कैसे सही है। साथ ही साथ में अरुण हल्दर जी जो राष्ट्रीय मागास वर्गीय आयोग के उपाध्यक्ष हैं, वो मुंबई आते हैं, कुछ लोगों के घर जाते हैं, घर में कागज़ पत्र देखते हैं, मीडिया को ब्रीफ करते हैं कि हमने कागज़ देख लिया और ये सारे कागजात सही हैं। जो अक्टूबर में बयान देते हैं वही इंक्वायरी करके आदेश में वही बयान को रिफ्लेक्ट करने का काम करते हैं। हल्दर जी को पता होना चाहिए कि सुप्रीम कोर्ट के आदेश से कास्ट वैलिडिटी की कमेटी बनाई गई है महाराष्ट्र में। वो कौशी जुडिशियल अथॉरिटी है, उसके अधिकारों का हनन करना, अपने कंडक्ट को जो एक मर्यादा है उसके आगे जाना, ये सारी चीज़ें वे कर रहे हैं। वो एक जो उनका अधिकार नहीं, वो सारी बातें सामने रख रहे हैं। आगामी दिनों में हम ये सारे उनके कंडक्ट, पद का दुरुपयोग, दीगर लोगों के अधिकारों का हनन, ये सब मामलों को लेकर राष्ट्रपति महोदय के सामने उनको हटाने के लिए एक पिटीशन दाखिल करेंगे और जब पिटीशन दाखिल होगा तो डिटेल आप लोगों को जानकारी दी जाएगी। संजय राऊतांना पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये अमोल काळे हा भ्रष्टाचार करणारा व्यक्ती कुठे असा सवाल विरोधकांना विचारला होता। आता हा अमोल काळे लंडनला पळून गेल्याची माहिती मिळते। अतुल लोंढेने त्याबाबतचं ट्विट देखील केलं। जे नावं समोर घेण्यात आलेले आहे, अमोल काळे असतील किंवा इतर, ते भारत सोडून गेलेले आहे, ते भारतात नाही। आता यांना सगळ्यांना परदेशातून आणण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे। मला वाटते हे सगळी लोक जे या राज्यात भ्रष्टाचार IT डिपार्टमेंटमध्ये झालेला आहे, त्या भ्रष्टाचाराचे सूत्रधार असताना आता ते भारत सोडून पडून जातात। काही लोक दुबईत आहे, आत्तापासून नाही, काही दिवसापासून आहे, काही लोक लंडनला गेले। आता या लोकांना निश्चित रूपाने जेव्हा ही इन्क्वायरी सुरू होईल, गृह खात्याच्या माध्यमातून भारतात आणण्यासाठी जे काही त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत, तपास होईल। तपासातून जर गरज असेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना भारतात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल। काँग्रेसचे प्रवक्ते त्यांनी ट्विट केलेलं आहे की अमोल काळे हे लंडनला निघून गेले। तर 25,000 IT घोटाळ्याचे बरेचसे लोक ज्यांच्यावर आरोप होत आहे, माझ्या माहितीप्रमाणे काही लोक दुबई निघून गेलेले आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।